आज आपण इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इडली बनवणार आहोत, जी इडली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील। तर लहान मुले भाज्या अजिबात खात नाहीत, तर जो पदार्थ त्यांना आवडतो त्या पदार्थांमधून जर आपण वेगवेगळ्या भाज्या त्यांना खाऊ घातल्या तर नक्कीच ते फस्त करून टाकतात। तर आज आपण इथे 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला असं घालून घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। व्यवस्थित हे वाटाणे थोडेसे शिजवून आपण इथे घेणार आहोत। जवळजवळ 30 ते 40% फक्त वाटाणे इथे शिजवून घ्यायचे आहेत, यामध्ये पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही। तर आता इकडे इडलीचं जे बॅटर आहे ते आता या इडलीचे जे मोल्ड आहेत यामध्ये घालून घेणार आहोत। हे बघा थोडंसं जसं बॅटर घालून घ्यायचं आहे, 1 चमचा फक्त इथे आपण असं बॅटर घालून घेतलेलं आहे। तर हे सर्व बॅटर इडलीच्या या मोल्डमध्ये घालून घेतल्यानंतर हे बघा थोडंसं टॅप करून घेऊयात आणि यामध्ये आपण जे आता वाटाणे तयार करून घेतलेले आहेत ते असे घालून इथे घेणार आहोत। वाटाणे फक्त 30 ते 40% शिजलेले आहेत, या इडलीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित असे शिजले जातील। तुम्ही इथे ग्रीन पीसचा सुद्धा वापर करू शकता। तर हे बघा हे सर्व वाटाणे व्यवस्थित आपण यामध्ये घालून घेणार आहोत। या स्टफिंगऐवजी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा वाटाण्यांबरोबर गाजर किसून बटाटा, गाजर, वाटाणे, शिमला मिरची या भाज्या सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर मी आज फक्त अशी वाटाण्यांची इडली बनवलेली आहे। खूप सुंदर ही इडली तयार होते, विश्वास ठेवा। लहान मुले अगदी फस्त करून टाकतात, आवडीने संपवून टाकतात आणि यामध्ये वाटाणा आहे हे यांना कळतही नाही, पटकन असे संपवून टाकतात। तुम्ही ही इडली फक्त खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता आणि सांबर बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर हे बघा सर्व अशा इडलीच्या जे आपण हे भरून घेतलेलं आहे बॅटर, वाटाणे हे सर्व कोट करून घ्यायचे आहेत। तर ही स्टफिंग इडली खूपच सुंदर अशी तयार होईल। आता हे सर्व व्यवस्थित कोट करून घेतल्यानंतर याला आपण टॅप करून घेणार आहोत। तर मी याच पद्धतीच्या अशा युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते, अशा रेसिपी की जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील आणि त्यात काहीतरी युनिक असेल आणि हेल्दीही असतील। तर माझ्या या अशाच युनिक रेसिपी फॉलो करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील। तर आता हे इडलीचं भांडं आपण घेतलेलं आहे, यामध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये हे सर्व मोल्ड आपण ठेवून घेणार आहोत। मोल्ड थोडेसे असे तिरकस असे ठेवायचे आहेत, यामुळे सर्व वाफ व्यवस्थित सर्व इडलींना लागली जाईल। तर हे बघा जवळजवळ 7 ते 8 मिनिट आपण मस्त मीडियम गॅसवर हे इडली शिजवून घेतलेले आहेत। पाण्याच्या बोटाने चेक करायचं आहे इडली शिजलेली की नाही ते। अजिबात इडली चिकटली नाही की समजायचं इथे इडली आपली परफेक्ट तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व हे इडलीचे मोल्ड बाजूला करून आपण इथे घेणार आहोत। लगेच यातून इडली काढायची घाई करायची नाही, थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग नंतर इडली आपण काढून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला लगेच इडली सर्व करायची असेल तर हे इडलीचे मोल्ड पाण्याखालून थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे इडली आपली व्यवस्थित अशी निघते। तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा इडली खूपच क्लीन अशा स्वच्छ अशा निघत आहेत, खालून पूर्ण व्यवस्थित निघत आहेत, अजिबात सुद्धा खाली काही राहत नाही। तर हे बघा हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हे बघा अशा इडली काढून घेणार आहोत आपण। हे बघा व्यवस्थित तुम्ही पाहू शकता संपूर्ण इडली व्यवस्थित निघालेली आहे। तर सेम प्रोसेसमध्ये आपण सर्व इडली बाजूला करून घेतलेल्या आहेत। तर हे बघा व्यवस्थित आपल्या इडल्या सर्व निघालेल्या आहेत आणि ही वाटाण्यांची इडली खूपच सुंदर अशी टेस्टी लागतही आहे आणि दिसते सुद्धा खूप छान। त्यामुळे ही इडली नक्कीच एकदा ट्राय करून बघा, लहान मुले अगदी आवडीने संपवून टाकतील आणि मोठ्यांनाही ही इडली खूप आवडेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं केलेल्याचा आनंद नक्कीच होईल। तरी ते आपण तिन्ही मोल्डच्या इडली काढून घेतलेल्या आहेत। खूप व्यवस्थित आपली इडली झालेली आहे आणि इडली ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व करायची आहे, नाहीतर सांबर बरोबर ही इडली तुम्ही सर्व करू शकता। चला तर आता ही इडली मी सर्व करणार आहे। मी इथे सांबर केलेला आहे, सांबर बरोबर इडली मी सर्व करत आहे। खूपच सुंदर इथे इडल्या झालेल्या आहेत, खूप छान फुगल्या देखील आहेत आणि यामध्ये वाटाणा घातलेला आहे, त्यामुळे ही इडली खाताना तर थोडीशी वेगळीच लागते। तर मी तुम्हाला ही इडली मधून कट करून दाखवते, म्हणजे आपल्याला समजेल की वाटाणे कसे दिसत आहेत ते। तर हे बघा सुरीच्या साहाय्याने आपण हे इडली कट करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकताय खूपच वेगळं असं लुक आलेला आहे इडलीला, मधून असं मस्त ग्रीन वाटत आहे, दोन्ही बाजूने व्हाईट, खूप छान अशी इडली इथे दिसत आहे आणि खरं विश्वास ठेवा ही इडली खूपच टेस्टी देखील
झालेली आहे. खूपच सुंदर, भरपूर अशी टेस्टी झालेली आहे आणि माझ्या मुलींना तर खूप आवडली. संपूर्ण इडल्या फस्त करून टाकलेल्या आहेत. अशी वाटाण्याची भाजी अजिबात खात नाहीत, पण इडलीमध्ये सर्व वाटाणे संपवून टाकलेले आहेत मुलींनी. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर लगेच जाऊन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.